नमस्कार. विकसित भारत बीडथॉन कॉम्पिटिशन 2025 अंतर्गत आज आम्ही अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीचे विद्यार्थी प्लास्टिकच्या समस्येबद्दल आम्ही प्रोजेक्ट केला आहे. विषय पर्यावरणासाठी जे विषारी घटक असतात जसे की प्लास्टिकच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. म्हणून आम्ही या प्रोजेक्टमध्ये एक मशीन बनवत आहे की त्या मशीनमध्ये आपण जर प्लास्टिक जमा केले तर ती मशीन आपल्याला शुद्ध पाणी पिण्यायोग्य पाणी देते. शीर्षक मशिनीद्वारे प्लास्टिक देऊन पाणी घेणे. समस्येची कारणे प्लास्टिक पर्यावरणासाठी त्रास आहे. प्लास्टिक जर नदीमध्ये समुद्रामध्ये गेले तर मासे त्याच खाऊन मरतात व इकडे तिकडे पडलेले प्लास्टिक जनावरे खातात व तेही मरण पावतात. पाण्यात ऑक्सिजन प्लास्टिकमुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होते व ते मासे व पाण्यातील सजीव मरतात. समस्येची कारणे. प्लास्टिक हे हलके असते आणि प्लास्टिक स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणात होतो. जसे की शहरामध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लास्टिक जर जाळे तर निसर्गाला धोका बसतो. प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी भारतात व इतर देशातही आवश्यक सुविधा कमी आहेत. प्लास्टिक हे समुद्र किंवा नदीमध्ये जाते, ते खाऊन नदीमध्ये साठते. समस्येचे परिणाम. प्लास्टिक असलेल्या रसायनांमुळे अन्न किंवा पाणी यांच्यात विषारी घटक मिसळतात. प्लास्टिक पिशवीत जर घातले तर त्यांना अन्न व पाणी जर आपण प्लास्टिक पिशवी किंवा बॉटलमधनं पिले तर त्यातील आपल्याला पचन नीट होत नाही व कर्करोगाचा त्रास होतो. प्लास्टिक जर सर्व लोक जाळू लागले तर हवा प्रदूषण होते. ही समस्या कोण भोगत आहे? ही समस्या प्राणी, पक्षी, सजीवसृष्टी यांना या समस्येच्या सामोरे जावे लागते. शहरात व गावात राहणारे लोक प्लास्टिकमुळे हवा आणि पाणी दूषित होत असते. मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात गेल्यावर आपल्या आरोग्याला त्याचा परिणाम होतो. याचे रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे या प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम जास्त भोगतात. असे दिसते की जमिनीत असलेल्या प्लास्टिक मातीची सुपीकता कमी करते. सर्वात आधी आमच्या टीमने प्लास्टिक प्रदूषणाची कारणे शोधली. उदाहरणार्थ शाळा, नदीकाठ व बाजारपेठ इथे किती व कुठला प्लास्टिक कचरा साचतो हे शोधले. यानंतर आमच्या टीमने मिळून सर्वेक्षण केले. प्रत्येकाने जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. काहींनी जनजागृती केली तर काहींनी स्वच्छता व संकलनावर काम केले तर काहींनी पुनर्वापरावर कार्य केले. यानंतर आमच्या टीमने वेळापत्रक बनवले. त्या वेळापत्रकामध्ये प्रथमतः आम्ही जनजागृती केली. जनजागृतीमध्ये आम्ही प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगितले. ते बॅनर, पोस्टर, नाटिका व रॅली या माध्यमातून सांगितले. यानंतर स्वच्छता व संकलन मोहीम राबवली. यासाठी आम्ही एका ठिकाणी स्वच्छता केली. त्या स्वच्छतेमधून मिळालेले प्लास्टिक आम्ही पुनर्वापर केंद्राला दिले व काही प्लास्टिक आमच्याकडे ठेवले. ते प्लास्टिक शाळा व समाजामध्ये दिले. ते उपयोगाच्या वस्तू बनवण्यासाठी जसे की सजावटीसाठी इत्यादी.